सर्वांना जय सेवा। मी किशोर चौधरी, जिल्हा वर्धा। आज 1 मे महाराष्ट्र दिन, त्यासोबतच कामगार दिन। या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या माझ्या मातृशक्ती, पितृशक्ती, युवाशक्ती आणि महाराष्ट्रातली तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून जरी साजरा केला जात असेल तरी हा लढा जो होता 105 हुतात्म्यांनी या लढ्याला बलिदान दिलेलं आहे। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र एकत्र व्हावा या अनुषंगाने तो लढा लढला गेला होता आणि 105 हुतात्म्यांनी त्याला बलिदान दिलं। त्या हुतात्म्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र एकत्र व्हावा त्याच पद्धतीने संपूर्ण विदर्भ हा वेगळा व्हावा हा सुद्धा लढा लढला गेला होता आणि त्या लढ्यामध्ये अनेक मोर्चे, अनेक धरणे आंदोलने, अनेक ठिय्या आंदोलने मोठ्या प्रमाणात झाले। विदर्भामध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र आला, हा लढा लढला गेला। पण याचं नेतृत्व करणारे जे पक्ष होते ते सतत बसून सुद्धा अजूनही वेगळा विदर्भ करू शकले नाही। तेव्हा वेगळ्या विदर्भाचा जो काम व्हायला पाहिजे ते काम अजूनही झालेलं नाही। वेगळ्या विदर्भामध्ये जे जल, जमी, जंगल यामध्ये अनेक खनिज साठे, अनेक संपत्ती, वनसंपत्ती, जलसंपदा मोठ्या प्रमाणात आहे आणि संपूर्ण विदर्भ जर एकत्र झाला तर विदर्भ स्वतःच्या बळावर राज्य चालू शकतो। एवढं खनिज साठा विदर्भाजवळ असून सुद्धा या विदर्भाला अजूनही वेगळं केलं गेलं नाही। मी अपेक्षा करेल ज्या लढ्याला घेऊन जो पक्ष आज सत्तेत बसलेला आहे त्या पक्षाने विदर्भ वेगळा करावा। त्यासोबतच या वेगळ्या विदर्भाला गोंडी धर्माचे गोंडियन लँड म्हणून ओळख द्यावी, कारण की हा संपूर्ण लँड गोंडियन लँड म्हणून ओळखला जातो आणि गोंडी संस्कृतीचे कोया धर्माचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या जमाती वास्तव्य करतात। तर सत्ताधारी पक्ष नक्कीच हे काम करेल अशी अपेक्षा बाळगतो। आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा जिवंत आहे, चालू आहे, हे सुद्धा या माध्यमातून सांगणं अत्यंत गरजेचं आहे। काही लोक संभ्रम निर्माण करतात। आदिवासी गोंडगोवारी जमातीचा जो लढा मोर्चा असो, ठिय्या आंदोलन असो, धरणा आंदोलन असो, आमरण उपोषण असो, जेलभरो असो, रस्ता रोको असो, संपूर्ण लढा ज्या डॉक्युमेंटेशनच्या बेसवर लढला गेलेला आहे तो लढा निरंतर लढला जाणार आहे, त्यामध्ये काही दुमत नाही। पण ज्या कल्याणकारी योजनेच्या मार्फत जो लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याचा उहापोहा मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करत आहे, हे कुठेतरी या आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या लढ्याला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र आहे। 114 आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवां जेव्हा शहीद झाले यांची मुख्य मागणी होती 85चा GR हा रद्द करण्यात यावा किंवा दुरुस्ती करण्यात यावी। पण त्या 114 आदिवासी गोंडगोवारी जमात बांधवांना अजूनही न्याय मिळालेला नाही। परंतु त्यांच्या लढ्यात बलिदानाचं कुठेही सार्थक करू शकणारे नेते
आपली राजनीती चमकवण्यामध्ये चालू आहे आणि चमकवतसुद्धा आहे. यांनी जमातीला न्याय देण्याची भूमिका कधी घेतलीच नाही. वारंवार आमचे नेतृत्व करणारे जे नेते होते हे कुठेतरी कोणत्या पक्षाला बळी पडत गेले. ज्या आदिवासी कल्याणकारी योजना 14 एप्रिल 23 नोव्हेंबर 1994ला जे हत्याकांड घडलं होतं, त्या हत्याकांडानंतर जे सत्तेत बसलेलं शासन होतं त्या शासनाने सुद्धा GR काढलं होतं आणि यामध्ये समाज कल्याण विभागामार्फत आदिवासींचा जशाचा तसा लाभ देण्यात येणार होता. विशेष मागासवर्गीय प्रवर्गाच्या माध्यमातून आणि जसाचा तसा लाभ तोपर्यंत दिला जाणार होता जोपर्यंत आदिवासी गोवारी जमात गोंडगोवारी जमात शेड्यूल ट्राईबच्या यादीत इन्व्हॉल्व होणार नाही. म्हणजे शेड्यूल ट्राईबचा लाभ STचे कास्ट सर्टिफिकेट किंवा आदिवासीचा दर्जा त्यांना मिळणार नाही. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होऊन संपूर्ण जमात याच कल्याणकारी याच योजनेकडे वळत राहिला आणि कुठेतरी आपला लढा हा डिवाईड झाला. पण सुप्रीम कोर्टाने जजमेंटप्रमाणे आणि जे माहितीच्या अधिकारा थ्रू ज्या गोष्टी उखल झाल्या त्याला धरून संपूर्ण लढा लढला गेला. मी स्वतः किशोर चौधरी, सचिन भाऊ चचाने आणि चंदन भाऊ होळे आणि आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण संघटना एकत्र येऊन हा लढा लढला गेला आणि त्यामार्फत शासनाने या पद्धतीचं जे आम्हाला आश्वस्त केलं होतं की एक कमिटी गठीत करण्यात येईल 24 एप्रिल 1985चा GR दुरुस्त करण्यासाठी आणि त्या कमिटीच्या अंतर्गत तुम्हाला ज्या योजनेचा म्हणजे ज्या आदिवासीचा दर्जा आहे तो नक्कीच मिळेल असं सुद्धा आश्वस्त केलं होतं. शासनाने वडणे कमिटी गठीत केली पण त्याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे की 6 महिन्यामध्ये आम्ही अहवाल सादर करू. 6 महिने पूर्ण होऊन आज 1 वर्षाच्या पलीकडे होऊन गेलेला आहे तरी शासनाने अहवालसुद्धा सादर केलेला नाही. पहिली मागणी 85चा GR दुरुस्त होणार ही जोपर्यंत अहवाल सादर होणार नाही तोपर्यंत 85चा 24 एप्रिल 1985चा GR सुद्धा दुरुस्त होणार नाही. आणि तिसरी जे मागणी होती जे गुन्हे दाखल होणार होते समाजाच्या वतीनं जे आंदोलन झाले ते गुन्हेसुद्धा मागे घेतल्या गेले नाही. अजूनही त्यावरसुद्धा कारवाई चालू आहे आणि त्यासोबतच विशेष कल्याणकारी योजनेमार्फत समाजाला योजना चालवल्या जातील आदिवासीचा लाभ मिळेपर्यंत. पण तोही ज्या अशा माध्यमातून दिल्या जात आहे जे 95मध्ये सुद्धा शासनाने शब्द दिला होता आणि आतासुद्धा सत्ताधारी शासन त्याच लॉलीपॉप देऊन आम्हाला कुठेतरी भरकटण्याचं काम करत आहे. आम्हाला आदिवासीचा दर्जा पाहिजे आहेत. आम्ही ज्या वंशाचे आहे पारिकुपारलिंगो रायता जंगो त्या वंशाचे आम्ही मुलं आहोत आणि आम्हाला आमचा अधिकार पाहिजे आहेत. त्यामुळे शासनाला सुद्धा विनंती करतो की वडणे कमिटीचा अहवाल सादर करावा आणि शेड्यूल ट्राईबचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिट्या बहाल करण्यात यावा. पण शासन लवकरात लवकर करेल असेच अपेक्षा बाळगतो आणि समाजामध्ये जे वारंवार राजकारण करणारे लोक आहे आणि समाजाचं आंदोलन समाजाचा लढा कमजोर करणारे लोक आहे ते काही पोस्टर बॉय आहे. त्या लोकांना चमकत राहणं मोठं आवडतं. म्हणजे आमचे काही बाबू आहे जे वारंवार पोस्टर बॉयपणा करतात.
वर्धेतून जेव्हा मी माझ्या राहुल गणेश चौधरी यांची लहान भावाची कास्ट काढली होती पहिल्यांदा 14 ऑगस्टचं जजमेंट झाल्यानंतर, त्यानंतर एक आरवीवरून कास्ट करण्यात आली आणि त्या कास्टचा उहापोहा मोठ्या प्रमाणात नोव्हेंबरमध्ये काढली होती सेकंड कास्ट ती, आणि त्याचा पेपरबाजी करून ज्या इतर लोकांना कास्ट मिळणार होत्या त्या पेपरमुळे थांबल्या गेल्या. त्यासोबतच आमच्या पोस्टर बाबूंनी आमचे काही 9 लोक नगरसेवक झाले होते आणि त्याचीसुद्धा पेपरला बातमी देऊन त्याचा उहापोहा पोस्टरबाजी करून त्याही लोकांवर विरोधामधले लोक जे आहे ते गेले आणि त्यांनासुद्धा कुठेतरी पायउतार व्हावं लागलं. त्यासोबतच काही 7 MBBSमध्ये आमच्या ॲडमिशन झाल्या होत्या, त्याचीसुद्धा पोस्टर बाबूने बातमी बनवून त्याही लोकांना कोर्टात जाऊन आपला लढा लढला गेला होता. आणि आतासुद्धा ज्या आदिवासीच्या दर्जासाठी आम्ही लढा लढत आहोत, 85चा GR दुरुस्त व्हावा यासाठी वर्णी कमिटी गठीत झालेली आहे. तो वर्णी कमिटीचा अहवाल सादर व्हावा आणि शेड्यूल ट्राईबचा लाभ आम्हाला जशाचा तसा मिळावा यासाठी, या लढ्याला कमजोर करण्यासाठी कुठेतरी राजकारणी लोकांच्या बळी पडून आमचेच नेते एक विशिष्ट कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून त्याचा ओवापोवा करण्यामध्ये आणि विशिष्ट पक्षाचे पाय धुण्यामध्ये आपला गुंतलेला आहे. तर या लोकांना ओळखणं गरजेचं आहे. समाजाला विनंती करतो की अशा लोकांच्या भूलथापेला किंवा पेपरबाजीला बळी पडू नये. आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा निरंतर चालू आहे, चालू राहील. नक्कीच लवकरात लवकर आमदार निवास या ठिकाणी मीटिंग घेण्याची तयारी चालू आहे आणि नक्कीच मीटिंग होईल. आपल्या सर्वांना ज्या लढाईबाबत आपली लढा ज्या स्टेपनी चाललेला आहे त्या स्टेपची संपूर्ण माहिती आपल्याला दिल्या जाणार आहे. मी परत आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा जिवंत आहे आणि सतत लढल्या जाणार आहे आणि आम्ही त्यामध्ये कुठेही कमजोर पडणार नाही. तन मन धनाने तिन्ही गोष्टींनी आम्ही सहभागी राहू एवढीच अपेक्षा बाळगतो. एवढीच अपेक्षा करतो की संमतीने एकत्र राहावं आणि समोरच्या लढ्यासाठी तयार राहावं. जय सेवा, जय महाराष्ट्र, जय हिंद.